ही ग्रॅटिट्यूड माझा आवाज येतोय ना सर? ओके. तर हो. मग ओके. सगळ्यांनी 1-2 सेकंद डोळे मिटायचे आहेत. खोल श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास सोडायचा आहे. थँक यू युनिवर्स. थँक यू परमेश्वरा. थँक यू स्वामी बाप्पा. मला कालचा सुंदर दिवस देण्यासाठी खूप खूप आभारी आहे. थँक यू परमेश्वरा. थँक यू स्वामी बाप्पा. मला आजचा दिवस दाखवण्यासाठी मी तुमचे खूप आभारी आहे. थँक यू. थँक यू 2025 फॉर abundance, prosperity, healthy, wealthy. Wow. Thank you. Thank you. Thank you. त्याने आपला वही पेन घ्यायचं आहे आणि आज आपण अं, जसं म्हटलं त्याप्रमाणे गुरु पवन देव म्हणजेच एअर एलिमेंट साठी लिहिणार आहे. तर सगळ्यांनी सुरू करायचं आहे रायटिंग आणि लिहिण्यासोबतच शेअर पण करायचं आहे की आपण काय लिहित आहे. मॅडम कशावर लिहायचंय? एअर एलिमेंट हवा. गुरु पवन ओके. देव. हा हा. मी आभारी आहे गुरु पवन देवांची कारण मला श्वास घेण्यासाठी मुबलक हवा उपलब्ध करण्यासाठी. मी कृतज्ञ आहे हवेसाठी, कारण की मला हवेमुळे ऑक्सिजन मिळतो. आई बाबांचं लिहून मग हवेचं सुरू केलं ना मॅम? हो हो. पण मी काल म्हंटल होतं ना की आई बाबांच्या आधी लिहित जा. हो. हम्म. आणि नसेल लिहिलं तर मग नंतर तरी लिहित जा.
पहिली सुरुवात कशी केली? काय म्हणता अरुणा मॅम? पहिली सुरुवात कशी केली, पहिली वाक्यांची? तुम्ही सांगा कसं करणार सुरुवात तुम्ही. हवेसाठी लिहायचं मी आहे कृ- आपल्याला, तर तुम्हीच सांगा. हवेसाठी लिहायचं. हम्म. हवेसाठी लिहायचं ना. येस. मी कृतज्ञ आहे पवन देवतेची, कारण त्यांच्यामुळे मी श्वास घेऊ शकतो. येस, बरोबर अगदी. मी कृतज्ञ आहे पवन देवांचा, त्यांच्यामुळे मी खूप प्रसन्न फील करतो, सकाळचा दिवस सुरू करतो आणि माझं जिवंतपण मला जाणवतो. वा. त्या प्रत्येक वाक्याच्या पुढे 3 वेळा धन्यवाद द्यायची गरज आहे मॅम? नाही नाही. हो, नाही का? नाही. पण पास्ट मधलं पण लिहू शकतो ना? हो आता. पवन देवते रिलेटेड. येस. मी खूप आभारी आहे. मला कोविड झाला होता त्या दरम्यान सुद्धा पवन देवतेने भरपूर ऑक्सिजन दिला त्यासाठी. वा. मी आभारी आहे गुरु पवन देवांचे, बिकॉज माझे लंग्स क्लीन करण्यासाठी, फुफ्फुस क्लीन करण्यासाठी. काय म्हणाल मॅडम? फुफ्फुसे क्लीन करण्यासाठी, कारण फ्रेश एअरने आपले लंग्स क्लीन होतात ना. हा. सो ते पण एक लिहिलं आहे मी. मी आभारी आहे पवन देवतांचा, जे माझ्यासोबत माझ्या पहिल्या श्वासापासून ते आता श्वासापर्यंत सतत मला सोबत आहेत आणि साथ देत आहेत चांगल्या. मी आभारी आहे गुरु पवन देवांची, माझा मूड बूस्ट करण्यासाठी. जसं आपण मॅजिक बुक मध्ये पण बघितलं की जे जादुई पावलं आहे, सॉरी फ्रेश एअरचा का जादुई पावलांचा चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की कसं जी सकाळी चालायला जाणारी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर घरात आल्यावरती एक वेगळाच फील करत असते, किंवा ती एक वेगळी असते. म्हणजे ही काय आपल्याला सांगत आहे की तुमची आपली ज्या फिलिंग्स आहेत त्या बदलण्यासाठी सुद्धा फ्रेश एअरचा वापर केला जातो. सो आपण त्याच्यासाठी पण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. पण त्याच्यामुळे आपलं हार्ट रेट सुद्धा बॅलन्स किंवा मेंटेन राहतं. आपली एनर्जी लेवल सुद्धा वाढते त्याने. फ्रेश हवेने. मी आभारी आहे पवन देवतांचा, ते माझ्या बॉडीचं टेम्परेचर उत्कृष्ट ठेवण्यामध्ये मदत करते.
मी आभारी आहे वायुदेवतेची, कारण त्यामुळे वाहनांच्या चाकांमध्ये हवा भरली जाते. बरोबर आहे का? हो, येस, बरोबर करेक्ट. आहे. खूप छान. मी मी आभारी आहे कृतज्ञ आहे हा, बोला सुचिता. मी कृतज्ञ आहे हवेसाठी, कारण की बलून मध्ये सुद्धा हवा भरली जाते. हवेचे बलून्स जे आकाशात उडवतात ते. येस. मी आभारी आहे पवन देवतांचा, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे खाद्यपदार्थ याचा पूर्ण सुगंध येऊन आस्वाद घेता येतो आणि कळतं की आपण आता काय खाणार आहोत बेसिकली. मी आभारी आहे गुरु पवनदेवांचे, बिकॉज शिजत असलेल्या भाज्यांचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. असं मॅडम तुमचा लिहिलं. आवाज क्लिअर नाही मॅडम येत. आवाज थोडा बारीक येतोय आणि क्लिअर येत नाही. बारीक हो ना, असं वाटतं की तुम्ही स्वतःशीच बोलताय, मला कळतच नाही तुम्ही. हा, अच्छा, ठीक आहे. नाही आता बरोबर. येतोय का? नाही अजून नाही. म्हणजे आवाज येतच नाहीये का माझा? आता आणि येतोय. आता आवाज आता आला येतोय, बरोबर आहे. आता आला. क्लॅरिटी नाहीये आवाजामध्ये, आता थोडीशी येतोय क्लॅरिटी. क्लिअर. ओके. तुम्ही काय वाक्य बोलले मॅम? मी म्हंटल मी आभारी आहे हवेची, कारण शिजत असलेला भाज्यांचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येत. किंवा दरवळण्यासाठी. हम्म. मॅडम, ते पवन चक्कीचं काय लिहिता येईल? त्याने का मोठे मोठे फॅन्स असतात डोंगरावरती? हम्म. हवेने पवनचक्की फिरते आणि पवनचक्की विद्युत निर्मितीसाठी वापरली जाते ना. हा हा. तर बघू शकतो मी आभारी आहे हवेची, पवनचक्की फिरण्यासाठी मदत करण्यासाठी. हम्म. मी कृतज्ञ आहे हवेसाठी, कारण समुद्रकिनारी मिळणारी हवा मनाला प्रसन्न करते. वा. मी आभारी
हवेची, कारण त्याच्यामुळे पॅराग्लायडिंग करता येतं. हा? पॅराग्लायडिंग. कारण जर हवा नसेल किंवा हवेचं प्रेशर कमी असेल तर ते ऍक्टिव्हिटी करता येत नाही आपल्याला. मी आपल्याला आभारी आहे पवन देवतांच्या. आपल्याला ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती विमानाद्वारे कमी वेळामध्ये जाता येते. हम्म. यामध्ये आहे हवेची, काय म्हणतात, हवेच्या मॅम अस्तित्व. आवाज येत नाहीये. एकच मिनिट हा. आता येतोय का? हो आता येतो. आता क्लिअरच आहे. थँक्यू. सो मी आभारी आहे हवेची, कारण त्या हवेच्या अस्तित्वावरून सुद्धा मला सकारात्मक ऊर्जा मिळते. जसं की आपण मंदिरात जातो, तिथे जो फुलांचा किंवा अगरबत्तीचा जो सुगंध दरवळत असतो, त्याच्याने आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. सो मी त्याच्यासाठी सुद्धा लिहित आहे. यावर आहे हवे हवेचा पवन देवतांचा. त्याच्यामुळे मी सुदर्शन क्रिया ही पूर्णपणे एन्जॉय करतो आणि त्याने माझा दिवस खूप खूप चांगला आणि एनर्जेटिक जातो. झोप खूप छान लागते, मन शांत राहतं, माझे मेडिटेशन खूप छान होतात. मी आभारी आहे हवेची, कारण झाडावर असलेल्या मोगऱ्याचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आवाज येतोय ना माझा? हो. हो. ओके. I'm so blessed and thanked for the air which I breathe every day, which is free of cost. हवा पालट किंवा हवा बदल करणं हे सुद्धा एक थेरपी आहे. सो मी त्यासाठी सुद्धा आभारी आहे. मी आभारी आहे पवन देवतांच्या. पहिल्या पावसाचा जो सुगंध असतो, मला खूप आनंद देऊन जातो. याने मन खूप प्रफुल्लित आणि आनंदी होतो. पावसाचं हवेसाठी, कारण त्याच्यामुळे जलचक्र सुरू राहते. म्हणजे समुद्राच्या पाण्याचे जे बाष्पीभवन होतं ते वरती वरती जाण्यासाठी हवेची मदत होते. मी आभारी आहे हवेसाठी, कारण की झाडांपासून मिळालेल्या हवेमुळे सगळीकडे थंडावा पसरतो किंवा थंडावा मिळतो. Yes.
मी आभारी आहे हवेचं आणि पंख्यांचं सुद्धा. काही दोघांच्या एकत्रितपणामुळे मला जास्त कमी हवेचा अनुभव घेता येतो. सो आपण पंख्याची हवा, कूलरची हवा, एसीची हवा या सगळ्यासाठी आभार व्यक्त केले पाहिजे. आपल्याला एक शांत आरामदायी झोप मिळते त्यांच्यामुळे. मी कृतज्ञ आहे हवेसाठी. जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा प्रवास करताना विरुद्ध दिशेने हवेचा प्रचंड प्रभाव आपल्या दिशेने येतो. वा. ही आहे वायुदेवतेची, कारण त्यामुळे गरम पदार्थ किंवा गरम वस्तू थंड करता येतात. Yes, मी फार कृतज्ञ आहे हवेचा, कारण हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे वनस्पतीमध्ये अन्न तयार होतं. हम्म. छान. मी आभारी आहे हवेचा, त्याच्यामुळे खूप अशा विद्या आहेत ज्याने माणसाची प्रकृती चांगली होते आणि नॉलेज मिळतं खूप गोष्टींचं आपल्याला त्याच्यातनं. येस. मी आभारी आहे पवन देवतेची, ज्यांनी म्हणजे ज्या हवेमुळे मला माझी कृतज्ञता त्या शक्तीपर्यंत पोहोचवता येते, ज्यांच्या थ्रू आपण आपले मॅजिक पूर्ण करू शकतो. येस. जसं की आपण मॅजिक वॉन्ड किंवा मॅजिक डस्ट करतो. मॅजिक डस्ट, हा, एअर मॅनिफेस्टेशन. येस. आणि मॅम मी अजून पण म्हणजे माझ्या पास्ट रिलेटेड पण मी बरेच लिहिले. जसं की मी खूप आभारी आहे की लहानपणी मी खूप कृतज्ञ आहे की लहानपणी मी आमच्या बाल्कनीत बसून त्या झाडामार्फत जी हवा मला मिळायची आणि तेव्हा मी जी कृतज्ञता व्यक्त करायची. सो मला तेव्हा ते माहित नव्हतं की हे काय असतं, पण आज माझे ड्रीम्स जेव्हा कम्प्लीट झाले तर मला ते रिअलाइज होतंय की माझ्या त्या कृतज्ञतेमुळे आज मी या सक्सेसवर आहे. सो खूप मी आभारी आहे त्यासाठी. वाव. सो असं आपण पास्ट मधलं पण लिहू शकतो ना. येस. खूपच छान विचार मॅडम. त्याच्यातनं मला एक गोष्ट आठवते. मध्यंतरी मी सौरविज्ञान याविषयी थोडी नॉलेज घेतलं होतं आणि सौरविज्ञान हे पूर्ण किंवा हवेवरती कार्यरत आहे.
आपला श्वास कसा चालू असतो, आपण त्यातनं काय मिळवू शकतो, आपल्या इच्छा कशा पूर्ण करू शकतो, त्याविषयीचा पूर्ण अभ्यास आहे तो. आपला दिवस कसा जाणार आहे अक्षरशः इथून ठरतं पहिला श्वास. आणि हे ते प्रॅक्टिसही करतो. उठल्यानंतर माझे श्वास कुठले चालू आहेत मला कळतं. आणि पहिलं पाऊल कसं टाकायचंय, टाकून पुढे जायचंय, पहिला विचार कुठला आला पाहिजे, हे सगळाच निर्णय जो असतो हा श्वासानंतरच घेता येतो आपल्याला. तर आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल दॅट आय एम अवेअर अँड that awareness is there in my mind. Thank you so much for that. स्वरविज्ञान. सर्वज्ञ. मी कृतज्ञ आहे पवन देवतेसाठी कारण की कपडे चटकन वाळले जातात. येस. विज्ञान, विज्ञान, मराठी लिहिता लोकांनी येत. मी आभारी आहे हवेची, कारण त्याच्यामुळे सहजरित्या अनुलोम विलोम करता येतो. मी आभारी आहे हवेचा कारण हवेमुळे बासरी वाजवता येते. येस. सर काय म्हणालात? बासरी. बासरी, बासरी अच्छा. वाजवतात. पण येईल त्याच्यामध्ये. मी आभारी आहे हवेचा. त्याच्यामुळे असे खूप सारे सॉंग्स आहेत जे ब्रीदलेस सॉंग्स, एकाच श्वासामध्ये खूप सारी वाक्य बोलतात आणि लोक त्यातनं आनंद घेतात. लोकांना या प्रॅक्टिसेस अवगत आहेत. त्यातनं मी म्हणजे पहिलं मला सॉन्ग कळालं ते रविशंकरांचं. So, मी आभारी आहे हवेची, कारण हवेमुळे मला वेगवेगळे ध्वनी निर्माण करण्यासाठी मदत होते. इव्हन आपण जेव्हा बोलतो तेव्हा सुद्धा एक स्पेसिफिक किंवा योग्य प्रमाणात आपल्याला हवेचा वापर पाहिलं म्हणजे आता आपण बोलताना सुद्धा जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होतो ध्वनी निर्माण करण्यासाठी, बोलण्यासाठी. मग तो इन्स्ट्रुमेंट मधून क्रिएट केलेला असेल किंवा बोलताना सुद्धा. मी कृतज्ञ आहे हवेसाठी कारण की एसी मार्फत हवा मिळते. येस. आणि त्या हवेने आपल्याला शांत झोप लागते, हो, आपली राईट. झोप सहज पूर्ण होते. मी कृतज्ञ आहे हवेचा कारण हवेच्या साह्याने विमान उडवता येतं. येस.
I'm grateful that we come to know about the uh, pollution analysis due to the air, with which we can see like what kind of risks are there and how fresh and lively that atmosphere is there in the city, in the home, and in the universe. पोल्युशन बद्दल आपल्याला समजतं हवेमुळे. मला ते सेंटेन्सेस फ्रेम नाही करता येत, पण डोक्यामध्ये आहे. मी कृतज्ञ आहे हवेसाठी कारण की गावच्या ठिकाणी अंगणामध्ये झोपून थंडगार हवेतून छान झोप लागते आणि तो हवेचा आस्वाद घेता येतो नॅचरल. वाव. खूपच मी आभारी आहे हवेची कारण माझ्या आजूबाजूला खूप स्वच्छ आणि फ्रेश एअर उपलब्ध आहे आणि भरपूर प्रमाणात आहे. बाकीचे पण लिहितायत ना सगळे लोक, मी कारण खूप आभारी आहे. बोलत आहेत सेशन मध्ये. सो सगळ्यांनी लिहायचं आहे. जरी तुम्ही बोलत नसाल तर किमान ऐकून तरी लिहा प्लीज. मी खूप हो आभारी मॅम. आहे मला हवेमार्फत मिळत असलेल्या ओल्या मातीच्या सुगंधासाठी. वाव. ध्वनी आहे हवेचा, जेणेकरून आपल्याला घरामधला गॅस पेटवता येतो. सिलेंडर मध्ये जो गॅस असतो हवेमार्फत भरला जातो आणि हवेमार्फतच आपल्याला त्याचं जेवण बनवता येतं गॅसवरती. ते अन्न ग्रहण आपण करून आपलं. मग तुम्ही कसं सेंटेन्स फॉर्म करणार दीपक सर याच्यासाठी आता? तेच मला जरा थोडस असं वाटतं की कसं करू. आय नीड हेल्प मे बी. आपलं सेंटेन्स तर फिक्स आहे, मी आभारी आहे हवेसाठी कारण मध्ये हे जे तुम्ही बोलता ना ते तुम्हाला कारण मध्ये लिहायचं आहे. कारण घरामध्ये गॅस पेटवता येतो. सिलेंडर मध्ये कारण गॅस सिलेंडर मध्ये भरला जातो असं. थँक्यू मॅडम. मी कृतज्ञ आहे. आता आणि अन्न ग्रहण करतायत, जेवण बनवतायत. आभारी आहे हवेची जी हवा वेगवेगळ्या टायर्स मध्ये भरली जाते आणि त्यामुळे मी त्या वाहनातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर इझिली जाऊ शकते. येस, करेक्ट. Good. जेवण तुम्ही एखादा असा विशिष्ट मोमेंट किंवा क्षण पण लिहू शकता. जसं की आता मी रिसेंटली एका गडावर फिरायला गेलेली, तर तिथल्या एका बुरुजावरती खूप छान अशी एकदम थंड आल्हाददायक हवा येत होती. सो मला हवा म्हटलं की आता तो क्षण आठवला. सो मी त्या क्षणासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करत आहे. तर तुम्हाला असा कोणता क्षण जर आठवत असेल तुमच्या आयुष्यातले, बरेच असतात खरं तर, पण आठवावा लागणार आहे आणि ते लिहा. मग तुम्ही तो मोमेंट पण लिहा. जेव्हा आपल्याला खूप मी कृतज्ञ आहे जेव्हा जेव्हा मला राग येतो तर एका किंवा दम लागतो कृतज्ञ तेव्हा हवेसाठी जेव्हा तेव्हा आपण तेव्हा मी चायनीज फूड किंवा इतर असे काही
तेव्हा मी दीर्घ श्वास घेऊन स्वतःला कंट्रोल करू शकतो. आता तुम्ही इथे रागाचं का बरं बोलले? नाही बोला. बोलायला पाहिजे. तुम्ही असं लिहा की मी कृतज्ञ आहे हवेची, मला शांत ठेवण्यासाठी मदत होते. मला शांत थांब. हम्म. कंट्रोलिंग पार्ट आहे ना तो. मग जो वर्ड तुम्ही यूज केला त्याच्या अपोजिट तुम्हाला काय मिळतं? शांती मिळते, राईट? शांती मिळते, शांती मग मिळते. त्याच्यावर हो. फोकस करा, तिकडे नका फोकस करू आणि तेच लिहा. हा जो वर्ड यूज केलाय तो लिहू नका तुम्ही. ओके. आभारी मी आहे. कृ- गो अहेड प्लीज. मी कृतज्ञ मी आभारी आहे हवेसाठी, कारण की थम्सअप मध्ये असलेला गॅस किंवा हवेमुळे ते प्यायल्याने आपल्याला ढेकर येते आणि की अन्नाचं पचन छान होते. जसं आपण चायनीज वगैरे हायजेनिक जसं फूड खाल्ल्यानंतर आपण ते पितो हम्म. त्यानंतर. येस. मी आभारी आहे हवेची, ज्याच्या मदतीने मी प्राणायाम करून स्वस्थ निरोगी राहतो. छान. परफेक्ट सेंटेन्स. मी आभारी आहे हवेची, कारण हवेमुळे ते साबणाचे बलून्स उडवता येतात. वा हा, लहानपणाची आठवण आली मॅडम. येस. मी आभारी आहे हवेचा, ज्यामुळे जीवन आहे, ज्यामुळे प्रत्येक प्राणी, माणूस, हवा, झाडे ही हवा घेऊन अं, निसर्गामध्ये चांगल्या गोष्टी तयार होतात. हम्म. जसं पृथ्वीवर पाणी महत्वाचं आहे, त्याचबरोबर हवा सुद्धा तितकीच महत्वाची आहे या सगळ्या सजीव सृष्टीसाठी. सृष्टी. मी खूप आभारी आहे हवेमुळे मला जो पतंग उडवण्याचा आनंद मी अनुभवू शकली त्यासाठी. वा. छान. ग्रंथालय आणि आहेत मला का? आठवतंय आम्ही एका काईट फेस्टिवलला पण गेलो होतो. सो खूप मोठ्या मोठ्या काईट्स तिकडे होत्या. सो येस. मी गुजरातला खरोखरच जास्त खूप असतात. आभारी आहे त्या वा. मोमेंटसाठी. पतंग उडवता येते. आता येईल ना. मी हम्म. खूप आभारी आहे जानेवारी मध्ये हवेची, चालू होती. कारण पॅराग्लायडिंग ते करता येतं आणि त्याच्यामुळे अनुभव करता आला. वर गेल्यावर किती छान वाटतं. वाव. हवेमुळं मी आभारी आहे की हवेमुळं धुतलेले कपडे सुकतात व्यवस्थित आणि ते परत वापरता येतात. करेक्ट. मी कृतज्ञ आहे हवेची, ज्यामुळे वेगवेगळी बीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडतात व तेथे नवीन झाड उगवते, त्यामुळे आपल्याला सावली मिळते. काय होतं म्हणाला? सावली, छाया. ते उडतं काही म्हणाल्या का तुम्ही? बीज 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 झाडांचे बीज जे अच्छा. असतात ओके ते ओके. एका हा. जागेवरून दुसऱ्या जागी उडतात ना. ओके. बीज म्हटल्यावर मला असं वाटलं तुम्ही हनी बीज म्हणताय की काय.
त्याला काहीतरी शब्द आहे ना, पुनरुत्पादन काहीतरी म्हणतात त्याला. आवाज येत नाही. हे जे बीज उडून नवीन तयार होतात ना, त्याला काहीतरी म्हणतात पुनरुत्पादन, काहीतरी त्याला शब्द आहे. I'm so happy and grateful that I get the supply of energy in my body with the help of air. येस. मी आभारी आहे हवेची, ज्यामुळे वेगवेगळे पक्षी आकाशात उंच भरारी घेताना मी बघू शकते. छान, मी पण तेच बोलत होते. मी आभारी आहे हवेची, ज्यामुळे वेगवेगळी विमाने हवेत उडतात व मी लांबचा प्रवास कमी वेळात करू शकते आनंदाने. येस. I'm so grateful that every time, whenever there's a birthday parties, we use the air to blow the balloons and enjoy the balloons, like we have done in the last Purnima meeting. Thank you so much. Because of which everybody was able to enjoy and come out of got more enjoyment. Thank you for correction. मी कृतज्ञ आहे हवेसाठी, कारण की बर्थडेला जी मेणबत्ती पेटवली जाते ती आपल्या तोंडाच्या हवेद्वारे आपण तिला फूक मारून विझवतो आणि बर्थडे सेलिब्रेट करतो. येस. पक्ष्यांना हवेत उडण्यास मदत होते, तर ते कसं लिहिणार ते? मी आभारी आहे हवेची, कारण त्यामुळे पक्ष्यांना हवेत उडण्यासाठी मदत होते. I'm so grateful of the air because of which the complete physics is dependent on the air experiments wherein multiple vehicles have been produced. We can apply the brakes to the vehicles uh, and we can create force due to the air physics. Thank you so much for that. मॅम, आपल्या पाण्यातील जहाजे हवेने जातात ना? येस. मी आभारी आहे हवेची, हॅलो. त्याच्यामुळे समुद्रातील किंवा पाण्यातील होडीला दिशा मिळते. Thank you. Thank you. I'm so grateful and go ahead, कोण होतं? Sorry. मी फार कृतज्ञ आहे हवेचा, कारण बॉलमध्ये हवा भरून व्हॉलीबॉल खेळता येतो. येस. कृतज्ञ आहे हवेचा त्याच्यामुळे पूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्री 70% हवेवरती डिपेंडेंट असते. एक व्हेकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याकरता. येस. मी आभारी आहे हवेची, ज्यामुळे मला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद अनुभवता येतो. वाव.
मी खूप आभारी आहे हवेची, कारण ट्रॅम्पोलिन पार्क मधले सगळे गेम्स त्याच्यामुळे खेळता येतात. मी कृतज्ञ आहे हवेची, ज्यामुळे आपण गार्डन मध्ये वगैरे जाऊन फ्रेश एअर घेऊन वॉक वगैरे करू शकतो. Yes. मी खूप आभारी आहे हवेची, कारण त्याच्यामुळे गोष्टी शोधण्यासाठी किंवा एक दिशादर्शक म्हणून पण वापर होतो हवेचा. I'm so grateful and happy for the air. We can analyze the atmospheric changes in the universe. Thank you so much. मी आभारी आहे हवेची, जी आपल्या पृथ्वीवर अवेलेबल असलेल्या सगळ्या निर्जीव वस्तूंना बॅलेन्स्ड फॉर्म मध्ये ठेवते त्यासाठी. येस. आभारी आहे, मी खूप आभारी आहे हवेचा, ज्याच्यामुळे आपला क्लायमेट चेंजेस म्हणजे उबदार हवा, थंड हवा त्याचा अनुभव घेता येतो आणि एन्जॉय करता येतो. येस. मी आभारी आहे हवेसाठी, कारण त्याच्यामुळे देवापुढे लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध घरभर दरवळला जातो. क्या बात है, एकदम मस्त. सुगंध, अगरबत्ती सुगंध. मी सुद्धा लिहितोय सुगंध. मी आभारी आहे हवेसाठी, कारण अ, आपण जर परफ्यूम लावत असेल तर ते आपल्या स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा छान सुगंध देतो. धन्यवाद.
मॅम आपण ते अंतरिक्ष यान वगैरे सोडतो ते हवेमुळे जातात का ह्याच्यामुळे अग्नीमुळे जातात? ते अग्नी आणि हवेचं पण हे असतं ना त्याच्यामध्ये फिजिक्स, सो त्याच्यासाठी सुद्धा लिहू हा. शकतो आपण. हा. आपण जो दिवा लावतो किंवा कॅन्डल लावतो त्या हवेतल्या ऑक्सिजनमुळेच पेटतो, अदरवाईज तो येस. पेटत नाही. करेक्ट. त्याबद्दल पण लिहू शकतो ना. येस. मी आभारी आहे हवेसाठी बिकॉज त्याने काय बोलू शकतो, अग्नी किंवा दिवा तेवत राहण्यासाठी मदत होते असं म्हणतात. हवेमार्फत मिळणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे दिवा लावण्याची मदत होते त्यासाठी. ऑक्सिजनमुळे असं ऑक्सिजन, सॉरी, हवेतील ऑक्सिजन. सॉरी. ऑक्सिजनमुळे मी दिवा प्रज्वलित करू शकते. येस. मी फार कृतज्ञ आहे हवेचा, कारण हवेमुळे स्टीम घेता येते. येस. इव्हन जे कोविडमध्ये बऱ्याच लोकांना ऑक्सिजन द्यावा लागत होता, तर त्याबद्दल कसं लिहू शकतो? त्याबद्दल स्नेहा मॅमने सांगितलेलं एक सेंटेन्स. स्नेहा, तू सांगते का एकदा तर? हो, एकच मिनिट. मी खूप आभारी आहे हवे मी खूप आभारी आहे पवन देवतेची. कोविड दरम्यान मला भरपूर प्रमाणात जो ऑक्सिजन उपलब्ध करून दिला त्यासाठी. थँक्यू. I'm so happy and grateful that I can learn and implement relaxation techniques by inhaling and exhaling air. जसं मगाशी पुरुषोत्तम सरांनी सांगितलं की स्टीम साठी उपयोग होतो, त्याचप्रमाणे लहान मुलांना जे नेब्युलायझेशन दिलं जातं किंवा मोठ्या व्यक्तींनाही दिलं जातं काही हेल्थ चॅलेंजेस मध्ये, तर त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये जी कृत्रिमरित्या फोर्सफुली मोठ्या प्रमाणात हवा क्रिएट केली जाते, तर ते सुद्धा लिहू शकतो. म्हणजे मी असं लिहिलंय की मी आभारी आहे हवेसाठी, कारण नेब्युलायझेशनमुळे लंग्स मध्ये मेडिसिन पोहोचवायला मदत होते. मी आभारी आहे हवेचा, जेणेकरून आकाशामधले ढग ते पुढे मागे जातात आणि आपल्याला कळतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे किंवा पाऊस पडणार नाहीये. येस. मी 5:55 झाले आहे. 5:55 झालेत मॅडम. हा, तर सगळ्यांनी हातातला पेन वही बाजूला ठेवायचा आहे आणि एका कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. प्रतिभा मॅम, तुम्ही एक 5 मिनिट्सच्या प्राणायामचं सेशन घेऊ शकता का आज आमचं? हो. चालेल, थँक्यू सो मच. एकच मिनिट. सगळ्यांना प्रतिमा विजिबल आहेत ना व्हिडिओ त्यांचा? आहे. हो. ओके, चालेल. थँक्यू सो मच. सगळ्यांनी म्यूट करा, म्हणजे इतरांना आवाज जाणार नाही. फक्त प्रतिभा मॅमला त्यांचं माईक ऑन ठेवू द्या. तर मी असं समजते की तुम्हाला त्याबद्दल काही माहित नाहीये आणि मी त्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते, म्हणजे ज्यांना काही माहिती नाही त्यांनाही कळेल.
मोस्टली प्राणायाम करताना आधी शुद्धी क्रिया करून घेतल्या जातात आणि कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे. कपालभाती करताना इमॅजिन करायचं की ही आपल्या हातात कॅन्डल आहे. ती कॅन्डल आपल्या नाकासमोर घ्यायची आहे, दुसरा हात पोटावर ठेवायचा आणि या कॅन्डलला आपल्याला विझवायचं आहे नाकाने. तर नाकाने विझवण्याच्या आधी आपण तोंडाने विझवून बघूयात की ती एअर आहेत आपण केवढ्या फोर्सने बाहेर टाकतो आहे. ते आपल्याला तोंडाने समजले की आपण नाकाने करू शकतो. आणि एक हात पोटावर ठेवला म्हणजे पोटासोबत काय चेंज होतंय ते पण आपल्याला कळेल. ओके, स्टार्ट करूयात. उजवा हात तुमच्या तोंडासमोर ठेवा, डावा हात पोटावर, ते फुंकर मारा. अंगठ्यापर्यंत हवा येते, पोट आत बाहेर होतंय. हे सगळ्यांना जमलंय? आता हेच सेम प्रोसेस आपल्याला तोंड बंद करायचे आणि नाकाने हवा बाहेर टाकायची, तेवढ्याच फोर्सने, जेवढ्या फोर्सने आपण तोंडाने टाकत होतो, जेणेकरून ती समोरची कॅन्डल विझते आहे तेवढ्या फोर्सने. जमतंय? सगळ्यांना करू शकताय? तर हेच सेम आपल्याला दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. ज्ञान मुद्रा म्हणजे इंडेक्स फिंगर आणि थंब फिंगर दोन्ही टिप जॉईन करायचे, उरलेले 3 बोट सरळ आणि ते दोन्ही हात मांडीवर ठेवून फक्त नाकाने श्वास बाहेर टाकायचा आहे. पोट आपोआप आत बाहेर होतंय, स्वतःहून पोट आत बाहेर ओढायची गरज नाही. ठीक आहे, कंटिन्यू करू शकतात. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. कंटिन्यू नाकाने श्वास सोडत राहा. रिलॅक्स. हे करताना मध्येच दम लागल्यासारखं वाटू शकतं. कपालभाती करताना नाकावाटे जे काही टॉक्सिन्स आहेत दिवसभरातले ते सगळे बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत होते. जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जे गॅसेस आहेत ते बाहेर पडण्यास मदत होते. हळूच आता शोल्डर दोन्ही वर घ्या, छाती वर करा आणि तुमची जी हनुवटी आहे ती मानेच्या खोबणीत आणायचा प्रयत्न करा. हळूच मान सरळ. हळूच दोन्ही हात एकमेकांवर ठेवा, दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासा. अलगद दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा, हातांचे आत डोळे उघडा. कपालभाती सगळे करतात, पण त्यानंतर जी आपण जालंधर बंद लावून काउंटर पोच केली ही कंपल्सरी केली पाहिजे, कारण जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात राहतो आणि अति प्रमाणात ऑक्सिजन ब्रेनकडे जातो आणि त्यामुळे काही न्यूरॉन्स मध्ये काही परिणाम होऊ शकतो चुकीचा. तो होऊ नये म्हणून ब्रेनकडे जाणारा ऑक्सिजन रोखण्यासाठी आपल्याला हा जालंधर बंद लावतो. ठीक आहे, पुढे करू शकतो आपण की वेळ संपला आहे?
अ, 6 वाजले आहे खरं. तर मग ऑफिशियली सेशन एंड करूया आपण. आणि अजून म्हणजे पार्टिसिपंट्स अनम्यूट करून सांगू शकतात की